अणुबॉम्ब पडला तर काय होईल? अमेरिका इस्रायल इराण युद्धात अणुबॉम्बची चर्चा आता सुरू झाली आहे। याला निमित्त ठरलंय ते अमेरिकेने केलेल्या डूम्सडे मिसाईलच्या चाचणीचं आणि यावरूनच अणुबॉम्बच्या वापराच्या भीतीनं आता डोकं वर काढलंय। तुगलकी ट्रम्पनं जर इराणवर अणुबॉम्ब टाकलाच तर इराणचं काय होईल? आणखीन कोणत्या देशांना याचा फटका बसेल? भारतावर याचे काय परिणाम होतील? जगाचा नकाशा कसा बदलेल हे सांगणारा हा रिपोर्ट। ट्रम्पची गर्भित धमकी, इराणचं करणार हिरोशिमा नागासाकी, अणुयुद्धाचा भडका, महाविनाशाची नांदी। जर इराणवर अणुबॉम्ब तर भारताला धोका किती? तिसरं महायुद्ध बदलणार का जगाचा नकाशा? पश्चिम आशियात तणावाचं वातावरण असतानाच अमेरिकेने आपल्या सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या डूम्सडे मिसाईलची चाचणी घेतली। हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही जास्त शक्तिशाली अण्वस्त्र वाहून देण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे। ही चाचणी करण्याची वेळ बघता इराण विरोधात अणुबॉम्ब वापरण्याचा इशारा तर अमेरिका देत नाहीये ना, अशी शंकेची पाल जगाच्या मनात चुकचुकली आहे। आणि एक थरकाप उडवणारा प्रश्न यामुळे उभा ठाकलाय, जर तुगलकी ट्रम्पने इराणवर खरंच अणुबॉम्ब टाकला तर काय? मुळातच हिरोशिमाच्या ठिकाणी ज्या प्रकारे न्यूक्लिअर ब्लास्ट झाला होता त्याची क्षमता ही 15 किलोटनची होती। या हिरोशिमाच्या न्यूक्लिअर ब्लास्टपेक्षा 15 ते 20 पट अधिक क्षमता असणारी ही मिनिट्समन 3 मिसाईल अमेरिकेकडे उपलब्ध आहे। अशा प्रकारची मिसाईल जर इराणमध्ये दागली तर ज्या ठिकाणी ही दागली जाणार आहे त्या कोर एरियाचं टेम्परेचर हे सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा सुद्धा जास्त असणार आहे आणि त्याच्या आसपासच्या कित्येक किलोमीटर मधल्या सजीव सृष्टीला, ज्यामध्ये वेगवेगळ्या मानवांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे, वेगवेगळ्या देशातले हे नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये 3rd डिग्री बर्न, त्याचबरोबर रेडिएशन इफेक्टमुळे मृत्युमुखी पडतील आणि जायबंदी होतील। 1945 मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हा जगानं पहिल्यांदाच अण्वस्त्रांचा थरार अनुभवला। पण आजची अण्वस्त्र त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त विध्वंसक आहेत। मानवी शरीरावर या अण्वस्त्रांचा जो परिणाम होतो तो ऐकूनच पायाखालची जमीन थरथरू लागेल। तुम्ही स्फोटापासून किती अंतरावर आहात यावर त्याचे दुष्परिणाम अवलंबून असतील। प्रचंड उष्णतेमुळे काही सेकंदातच शरीराची राख होऊ शकते। अणु किरणोत्सर्गामुळे शरीरातील पेशी आणि DNA कायमचे नष्ट होतील। स्फोटाच्या तीव्र प्रकाशाने डोळ्यांच्या बाहुल्या जळून कायमचं अंधत्व येऊ शकतं। किरणोत्सर्गामुळे रक्ताचा कर्करोग आणि अंतर्गत अवयव निकामी होण्याचा धोका असतो। शरीरातल्या जनुकीय बदलांमुळे पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये शारीरिक व्यंग येऊ शकतं। इराणवर जर अमेरिकेने असा अणुहल्ला केलास तर याचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही, तर आखाती देशांसह शेजारचे देशही या द्वेषाग्नीत होरपळून निघतील। सर्वाधिक फटका बसेल तो मुख्य केंद्र असलेल्या इराणला, त्यानंतर इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि ओमान यांना फटका बसेल। रेडिएशन क्लाउड याच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून हे रेडिएशन इमिशन होणार आहे आणि ज्याचा फटका फक्त इराणपुरताच मर्यादित राहणार नाही, तर त्याचे शेजारी राष्ट्र इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पर्यायाने इनडिरेक्टली भारतापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकतात। एवढंच नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक यांच्याशी संबंधित फूड सिक्युरिटी म्हणजेच अन्न सुरक्षेचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल, कारण या रेडिएशनमुळे तिथली जमीन असो, तिथलं पाणी असो हे मोठ्या प्रमाणामध्ये दूषित होणार आहे। एवढंच नाही, होर्मुझची सामुद्रधुनी सुद्धा कायमचा बंद होण्याचा एक प्रकारचा धोका त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, कारण जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं रेडिएशन तिथून लीक होईल हवेमध्ये, त्याचबरोबर जमिनीमध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स होईल, तितका मोठा खतरा हा सजीव सृष्टीला निर्माण होणार आहे। इराणमध्ये अणुस्फोट झाला तर त्यातून निघणारी किरणोत्सर्गी धूळ वाऱ्याच्या वेगानं हजारो किलोमीटर प्रवास करेल। पर्शियन गल्फमधील देशांना याचा सर्वात आधी फटका बसेल। तिथली पिण्याच्या पाण्याची यंत्रणा आणि तेल विहिरी कायमच्या नष्ट होतील। या विनाशाच्या झळा भारतापर्यंत कशा पोहोचतील हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। अरबी समुद्रावरून येणारे वारे पश्चिमी भारतात किरणोत्सर्गी धूळ घेऊन येतील। मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर विषारी काळा पाऊस पडण्याची भीती निर्माण होईल।
या किरणोत्सर्गी पावसामुळे शेती आणि अन्न साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकेल. इराणमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा थांबल्यानं भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. किरणोत्सर्गामुळे वाढणाऱ्या कर्करोगासारख्या आजारांमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. अणुयुद्धामुळे केवळ जीवितहानीच होत नाही तर न्यूक्लिअर विंटरचा धोकाही निर्माण होतो. आकाशात पसरलेल्या धुराच्या लोटांमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही. त्यामुळे पृथ्वीचं तापमान अचानक घसरून जागतिक दुष्काळ पडू शकतो. म्हणूनच अण्वस्त्रांच्या वापरावर जगभरात कडक निर्बंध लादले गेले. NPT करारानुसार अण्वस्त्रांचा प्रसार करण्यावर जगभरात कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. TPNMW करार अण्वस्त्रांचा वापर आणि साठा करणं हे बेकायदेशीर मानतो. जिनिव्हा कन्व्हेन्शननुसार युद्धात सामान्य नागरिकांवर अणुहल्ला करणं हा मोठा गुन्हा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अणुहल्ल्याचा धोका टाळण्यासाठी विशेष अधिकार देण्यात आले. मिनिट्समन 3 मिसाईल याची ओळखच डूम्सडे मिसाईल आहे, म्हणजे संपूर्ण जगाचा विनाश करणारी मिसाईल अशा प्रकारे याला ओळखलं जातं. म्हणून खरोखरच अमेरिकेनं ही मिसाईल वापरण्याची गरज नाही, तर एक डेटरन्स म्हणून म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारची भीती म्हणून या मिनिट्समन 3 मिसाईलची निर्मिती अमेरिकेनं त्या ठिकाणी केलेली आहे. जर खरोखरच मिनिट्समन 3 मिसाईल जर इराणवर डागल्या गेली तर मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन क्लाउड, त्याचबरोबर ज्या ठिकाणी ही मिसाईल दागली जाणार आहे तिथलं टेम्परेचर हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. अण्वस्त्र काही देशांना सुरक्षिततेचं साधन वाटत असली, आपल्या शक्तीची प्रतीकं, पदकं वाटत असली, तरी ती या पृथ्वीला विनाशाच्या उंबरठ्यावर उभी करणारी आहेत. मानवतेला संपवणारी आहेत. इराणला नष्ट करण्याच्या नादात जगाला भयंकराच्या दारात उभी करणारी आहेत. त्यामुळे अणुबॉम्बच्या शक्यतेनेही हिरोशिमा नागासाकीतली ती दृश्य काळजाचा थरकाप उडवतात. तशी भीषण दृश्य पुन्हा कुणालाच पाहावी लागू नयेत. कारण एक देश दुसऱ्या देशाचा शत्रू असू शकतो, पण हे शत्रुत्व माणूसपणाचं शत्रुत्व झालं तर त्या शत्रुत्वालाही कुठलाच अर्थ उरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.